500 रुपयाचा पारितोषिक आहे। त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर जंगम माजी सरपंच पूर्व नाचासाठी 251 रुपयाचा पारितोषिक आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मिथुन गुजर, रोहन मोरे मावली धन्यवाद, महेश कदम, सीताराम बाईत गाव तळेगाव यांच्याकडून 200 रुपये आणि फरमाईश आली आहे की आई काय काय आणू। संकेत संसारे जिल्हा परिषद इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहेत, नावाजलेले व्यक्तिमत्व आहेत, यांच्याकडून देखील 500 पारितोषिक आईच्या गणाची फरमाईश आहे। आणि या ठिकाणी भैरी जोगेश्वरी पुजारी बाळाराम नलावडे माऊली 200 रुपये, कल्पेश महाडी मुलांसाठी 100 रुपये, संकेत भाग फेमस गण घ्या बुवा आई गाणं माझ्या बालपणी ओके। आणि शिवशाही प्रतिष्ठान पुणे आकाश मोरे आदिनाथ मोरे माऊली 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी कुमार नयन निलेश गुरव, श्री निलेश सुरेश गुरव, श्री तात्या गुरव याचकडून देखील 500 रुपयाचा पारितोषिक आहे। आणि सचिन कदम त्यांचे वडील झाले ठीक आहे। तर ह्या बक्षिसाचं त्यांचं विशेष आभार, थँक्यू सो मच, तुम्ही हे प्रेम करताय। याप्रमाणे शाहीर म्हणाले की तुम्ही 100 रुपये देताय हे आमच्यासाठी 1000 रुपयासारखे आहेत, कारण एवढा लांबून यायचा, एवढा खर्च करायचा, हे रात्रीचं जागरण करायचं आणि तुमचं प्रेम असेल आणि अर्थात तुम्ही चांगले घेण्यासाठी येत असता आणि याची जाणीव त्यांनाही आहे मला मात्र मुद्दा काय तत्वाचा। आज भैरी जोगेश्वरीच्या प्रांगणामध्ये त्या मंदिरात तिथं त्यांना गावच्या पालखी येतात चैत्रमाया इथंच कुठेतरी बसत असतील आणि या पवित्र भूमीत मी आज काही गोष्टी सांगू शकतो शाहिरांना किंवा सांगू इच्छितो। मी पहिल्यांदा भैरी शपथ घेतो, ह्या जोगेश्वरीची शपथ घेतो, हा जो आयेचा गण मी त्यांच्यासमोर गायलेला नाही। आता तर मी त्यांच्यासमोर गायलेला नाही, त्याचा ह्याने भाग देण्याची गरज आहे की नाही सांगा, द्यायची गरज आहे का? थोडस माझ्याशी संवाद करा। मी ज्यांच्या समोर तो गण मी उभ्या आयुष्यात गायला नाही त्याचा भाग ह्याने द्यायची गरज आहे का? नाही, तरी देखील त्यांनी उडून अंगावर घेतलं। शाण्याला मार म्हणतात शब्दाचा, पण जर हा जर शाणा असता, एकेरी म्हणजे शाण्याला म्हणतो, शाणाच्या शब्दाला म्हणून एकेरी, बाकी त्याला एकेरी नाही म्हणत। जर हे जर शाणे असते तर याने तसं केलं नसतं। आज त्यांचे बाबा समोर आहेत, त्यांचं एक वाक्य आहे, काय म्हणतात माहिती का? की म्हणतात त्यांच्या आईला मी कापली, त्यांच्या आईला कापली आणि ऊर मोठा करून सांगतात त्यांचे वडील समोर आहेत म्हणून मला गोष्ट सांगायची आहे। तुमची जर मी माझं एक गाणं आहे, तुझ्याच मुळ पेटते चूल नाही कष्टासंत, बाबा तुझ्याच मुळ पेटते चूल नाही कष्टासंत, कसून माती पोसतो जाती माझा फाटका संत, जाळीला बाप जाणे पाहिला देवत्याने, हे गाणं मी गायलेलं त्यांच्यासोबत, पण याचा कधी त्यांनी भाग घेण्याचा प्रयत्न नाही केला। हा मी बापण गायलाय ना, यंदा गणा माझ्या बालपणी होत्या वाटाळ वळणी, कोसोमैला दूर चालुनी दगड धोंडे वाट्यातुनी, त्या वाटेरी माझ्या वडिलांनी, त्या वाटेरी माझ्या वडिलांनी आणलं तुला नवाणी, गणा माझ्या बालपणी होत्या वाटाळ वळणी। याची फरमाईश आहे ती पण पूर्ण झाली, मी याच्यात पण भाग गायला, त्याची तुम्ही भाग काय दिला? त्यांना आईवरतीच बोलायचं आहे, कारण त्यांचे कवी आज आलेले आहेत, त्यांनी त्यांना तो 1 वर्षानंतर त्याचा भाग दिला पुढचं गाणं। हे गाणं मिलियनमध्ये गेलं, आज 30हून अधिक कार्य ह्या गावात तुमच्या टोळीने झाल्या आणि तिथे प्रत्येक वेळेला हा आईचा गण आला, हा आईचा गण आला। त्यांना 10 वेळा सांगितलंय, त्यांना गरज नव्हती मला द्यायची, तरी म्हटलं प्रतिस्पर्धी शाहीर आहेत, नामवंत आहेत, वैचारिक आहेत, त्यांना आपण सांगावं की शाहीर जो देणारा आहे की आई काय काय आणू, म्हणजे मुलगा देतोय, पुरुषाचीच बाजू मोठी आहे, परत त्यांना प्रॉब्लेम की आईची बाजू सांगते। मी जर तुमच्या समोर गायला असता तर मी सांगितलं असतं की आईची बाजू स्पष्ट करून दाखवा। ते म्हणतात आई आम्ही गायची, तुम्ही बाप गायचा, हे असे म्हणतात। तरी मी त्याची म्हणतो की राधा गाऊ तुम्ही गाता, तुमच्या गवळीमध्ये कृष्णाचा उल्लेख आहे, राधा कृष्ण तुम्ही म्हणत नाही, पण त्याच्यामध्ये कृष्णाला तुम्ही कमी समजलेले असता। मग मला हेच कळत तात्विक शाहीर
मला हेच सांगायचं आहे पुन्हा एकदा या भैरी जोगेश्वरीच्या प्रांगणामध्ये तिच्या रावणामध्ये मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, हे तुमचे माकड चाळे आहेत ना, आई कापल्याने हे कापलं ते बंद करा, थोपाड हे थोपाड बंद करा. तुम्हाला उभ्या आयुष्यात ह्या दादागिरीने ह्या शाक्यागिरीने माझा आवाज कधी बंद करता येणार नाही. तुम्हाला पुन्हा एकदा काम सांगतो, या नात्यावर भेट, ताल्यावर भेट, हे असं फादर पुष्के, हे फादर पुष्का धमक्या त्यामुळे साम दाम दंडभेद चारही गोष्टींचा आपण त्या बाबतीत मला जे पाहिजे ते मी माझ्या ठिकाणी समवणार. आता सुरुवात करूया गणाचा भाग आहे. विचार हा किती आहे, विचार हा किती आहे, इथं काही नाही बरं, अगं देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी स्वयं, पण दरवर्षा सारखं मात सजू दे घर, घसाल चल काय काय आणू गाय गणपतीला, घसाल चल काय काय आणू गाय गणपतीला, तुझ्या गौराईला घराला आणि सणाला, घसाल चल काय काय आणू, घसाल चल काय काय आणू गाय गणपतीला, तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. शुभम दादा मैनाक नायनाक नायनाक, शुभम दादा नायनाक, संजय दादा मांडवकर, करण दादा कांबळेकर, असगणे याचकडून 100 रुपयाचा पारितोषिक. आणि असगणी श्रीदेव भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलासवासी सुरेश दादा नायनाक याचकडून 101 रुपयाचा पारितोषिक. त्याप्रमाणे रोशन दादा वर्धेकर यांनी घेऊन दिलंय मंडप, त्यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. तर आता या बारी चालेल. आता हे पैसे आले, तुमच्याकडून शिट्या मिळाल्या, हे म्हणतात मी पाहुणा आहे. अरे काहीतरी कला असेल तुमच्याकडे, सूर आहे, स्वर आहे, तुमच्यासारखा गायक या शक्ती तुला आज म्हणजे या वेळेला तुमच्यासारखा या पट्टीचा गायक कोणी नाही आणि त्याचा सन्मान आहे. तुमच्या समोर कार्यक्रम करत असताना एक गोष्ट असते की एक अर्थात एक दडपण असतं. तुमच्या समोर कार्यक्रम करताना गाण्याची निवड करायची असते. तुमच्या समोर कार्यक्रम करताना एक आदरणीय एक शाहीर असतो, प्रतिस्पर्धी शाहीर, त्याप्रमाणे तुमचा आम्ही आदर करतो. तुमचा आवाज बसला होता, त्याचं भांडवल आपण कधी केलं नाही. अरे तुम्ही आठवण करा, विकास लांबोरे सारखा पण प्रतिस्पर्धी आम्हाला मिळाला. मात्र तुम्ही जे ह्या गोष्टी करता, कारण तुम्हाला एक सांगतो यांच्या तोंडातून कसे शब्द जातात. एक जास्त शिटी मिळाली, एक जास्त पैसे 100 रुपये मिळाले, गणपती समोर बसलाय आणि त्याच्या समोर म्हणतात की ह्याला म्हणतात पैशाने जा, पैशात जा, पैशात जा. हे यांच्या मुखातले शब्द आहेत. बाबा समोर आहेत म्हणून सांगाय वाटत ते काही युट्यूब बघत असेल. अरे पैशात जा म्हणजे ही काय भाषा झाली, ही काय भाषा झाली का? त्याच्यानंतर म्हणतात तू म्हणतात हा असू घेता तू म्हणजे हक्षी देवाच्या समोर म्हणतात. अरे म्हणजे काय तुम्ही मरणार आहेत काय? अरे जर मी हिंदू असेल तर मी जेव्हा मरेन तर माझ्या मण्यावरती धन पेरतीलच. अप्रत्यक्षरित्या पैशातच मला जाणार नाही. अरे तुम्हाला काय बोलायचं, तुम्हाला भावना आहे आणि वरती तुम्ही सांगता की तात्विक वाद आहे, हा वाद आहे, ढोलकीवाल्याचा ढोलकीशी संघर्ष आहे, कीबोर्डवाल्याने कीबोर्डशी बोलायचं, राजकारणी करायचे. आणि ही जर तुमची भाषा येत असेल, तुम्ही तिकडे येऊन आमच्या पट्ट्यात येऊन आमची काही करून जाणार आहे. तुमच्या ठिकाणी बारी असेल आणि तुमची अपेक्षा असते त्यांना भान आहे आज की आज लांबोरे काय करणार आहे माहिती आहे. मी तिथेही बारी तशीच करतो, माझ्या गावाला तशीच करतो, मुंबईला तशीच करतो. माझा हात समोर माझ्या आदिवासी ज्याप्रमाणे भाग होऊन जाईल त्याप्रमाणे आणि वर म्हणतात हे बोलायचं मला का की म्हणतात मी कमी बोलतो आणि जास्त गाणी बोलतो. बारीक केली 1.5 तास, जवळपास 1.25, त्याच्यामध्ये बारीक गाणी केली 4, एक गाणं फार 5 मिनिटाचं, सरासरी झाली 20 आणि बाकीची मिनिटं काय केली तुम्ही बोललात ना. मुझे भी बोलने दो. सचिन सर
मुझे भी बोलने दो, गाण घेतो. घट बसवला नवरात्रीचा सोहळा सजला. आज म्हणते माऊली तुम्ही देखील लक्ष द्या. ज्याप्रमाणे हा गण नवरात्रीचा गण असा असू शकतो याची कल्पना कोणी केली असेल तो प्रयत्न करतो. माझ्या अंतरात देखील तिथे अंतराकडे पण लक्ष द्या आणि माझ्या मुखाकडे लक्ष द्या. घट बसवला नवरात्रीचा सोहळा सजला. आधी सुपारी फळा. घट बसवला नवरात्रीचा सोहळा सजला. आधी सुपारी फळामध्ये मी गणराज पूजला. हो अधिकार हा मूळ पुढेचा चरणी साजला. पाळण्याच्या मधोमध कसं माहिती मंडळी ही सगळी गाणी आज लिहिली. मी काय चालीमध्ये एवढा एक्सपर्ट नाही. ज्या काही गडवाकडे आता मगाशी स्तवनाला पण मी थोडस जलो कारण स्तवन नवीन होतं. आज गड पण नवीन आहे त्याच्यामुळे समावून घ्या. मी काय एकटा शायराचा पट्टीचा गायक नाही मला मान्य आहे. घट बसवला नवरात्रीचा सोहळा सजला. घट बसवला नवरात्रीचा सोहळा सजला. गणपतीचा सण किंवा गणपतीचं हे जोतक आहे हे गणपतीचा जोतक आणि नवरात्री आणि नऊ हा अंक याचं महत्व या गाण्यामध्ये आहे. कसे भलावे कसे फुलावे कृष्ण भजला
हा आज या ठिकाणी हे स्तवन गोंधळ ज्याप्रमाणे गातात त्याप्रमाणे मी यांचा जो मंदिराचा सारांश आहे गावाचा इतिहास आहे त्याप्रमाणे गाण्याचा प्रयत्न केला। मौलिक पूर्ण नको वेळ नाही। धन्यवाद ना सागर मोरे पारितोषिक कल्याण त्यांचं म्हणणं आहे की गड पूर्ण घ्या हरकत नाही ठीक आहे। श्री महेश बाळाराम नलावडे माझे मित्र महेश बाळाराम नलावडे याचकडून 501 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। एक पंत कडवा गातो ते मुखात विचार हा किती आहे इथं काही नाही बरं अग देणारा आहे ना आपला लंबोदर गाढवड करून सारी करतो विसया दरवर्ष सारखं मातर सजू दे घर काय काय आवडू गाये गणपतीला तुझा गौराईला घराला आणि सणाला काय काय आवडू गाये गणपतीला तुझा गौराईला घराला आणि सणाला काय काय आवडू गाये गणपतीला तुझा गौराईला घराला आणि सणाला। या ठिकाणी स्तवन गण झाले। अरे बापरे एवढं वाचलं मा म्हणले असं होतं सगळं सचिन बुवा समोर असलं की ते एवढं सगळं भांडून जातात एवढी दादागिरी करतात एवढी धमकी देतात तर आपण तुलेवाला आहे तुझी तर दादागिरी करायलाच पाहिजे। अरे पुरुषार्थ आहे की ना हा पुरुषार्थ आहे की ना आणि उद्या सगळ्याच बुवांना परत बोलतील बा तुलेवाल्याचा गाव आहे तर तुलेवाला बाबा कमी होऊन गेला असं पण काय व्हायला नको आणि एवढं होऊन देखील शाहीराला काय वाईट बोलायचं नाहीये शाहीरांचं काय म्हणजे त्यांचं काय जे वैयक्तिक आयुष्य त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही जे जे मला ह्या साजात बोलतात त्यांच्या साजात माझ्या विरोधात त्याचं उत्तर मला द्यायचं आता गातो गावलं त्याच्या आधी त्याचा भाग घेऊया थोडा तरी हे ना मला ह्या चाली बिली जमत नाही त्या चाली एवढ्या भारी आणतात ना सुंदर हे आमचं बातमी का ऐका ते लांब वर म्हणतात आणि लांब वर आणि तुझी सांभाळ गोरा भरा असं त्याला म्हणायचं तर हे माझ्या आर्याचे बाय हे माझ्या आर्याचे चमचमते बाय सुंदरा हे माझे सुंदरे सुंदरे ऐकून घे अगं आर्याचे सुंदरे गोरात नाही तर सांगतो ह्या गोकुळामध्ये ही सुंदरा
हिचं पण हात शाळानं भरलंय का? गुराढोरांच्या शाळानं हात हिचं पण भरलेला आहे. कारण गोकुळ नगरीत गुराढोर ही खरी पंढरी होती. आणि मोहिते माऊली मी भाग घेण्याचा प्रयत्न करतो, ऐका. लांब हो रे लांब है, जवळ कर हम बहुत अच्छा आदमी है, मैं दिखता से काला अंदर से भी गोरा है, मैं नका म्हणू आतून काळा आहे मी. अरे खरोखर चांगला माणूस आहे, विश्वास ठेवून बघा. आणि शपथ कधी कुणाला फसवलं नाही आपण आयुष्यात. आणि म्हणून सफेश्वर घालणारा माणूस आहे, एकही डाग आपल्या अंगावर नाही. आणि बिना डागाचा माणूस मिळवतो. काढून दाखवा बाई बाई या पोरांनी असलं लागतं, हे झापूक झुपूक बाई यात लागतं. ऐक जरा तू अनियाचे सुंदरा, अगं ऐक जरा तू अनियाचे सुंदरा. गाई वासरे तोरी कासरे असावी सदा घरा, अगं गाई वासरे तोरी कासरे असावे सदा घरा. मला एवढंच सांगायचं आहे की मी फक्त माझी गुरुडोर संवाद असताना तू देखील अनिया गवळ्याची नर आहेस. आणि गवळी म्हणजे दुधाधंदाचे व्यापारी, धंदा करणारे, दुधाधंदाचा व्यवसाय करणारे. आणि म्हणून ही गाई गुरं जी घेऊ जे गोपाल ज्याला आपण म्हणतो म्हणजे कृष्ण गोपाल, जी गाई गुरं गो आहे ती तुझ्याही घरात असायला पाहिजे आणि ती तूही सांभाळली पाहिजेस. हा त्याचा प्रतिचा अर्थ आहे. आता माझ्या गवळीकडे जाऊया. माझी गवळण, या गवळीमध्ये एकही वेलांटी नाही, एकही शब्द काढा, एकही अक्षर कुठलेही काढा, त्याला वेलांटी नाही आणि त्याला मात्रा देखील नाही बघा. आणि तरी देखील गवळण होऊ शकते. कारण गवळण आपण स्त्रीलिंगी म्हणतो, म्हणजे वेलांटी व्याकरणातली ती सोडून मी गातोय. शाहीराने किंवा जे आदरणीय कविता झालेले आहेत त्यांनी मला फक्त एक भाग द्यावा गवळणीचा. त्यांनी काना आणि कान्हा, व्याकरणातला काना आणि कान्हा सोडून मला फक्त एक भाग द्यावा. मी त्याचं कौतुक कायम करतो कारण त्याची लेखणी चांगली आहे. मी तुमच्यासमोर छोटंसं आव्हान ठेवतो. घ्या. आणून औसण जाणार कशा या फसून. ते बोलले गुराढोरा सांभाळ, गुराढोरा मी सांभाळली, घरात आलो, दूध काढलेला आहे आणि अनियार पण काढलेला आहे आणि त्याच्या सगळ्या भावकीने काढलेल्या आहेत आणि निघालेले आहेत बाजारात आणि मध्ये गेलेले आहेत त्या सुद्धा. एवढीच गंमत आहे. अगाणो सार जाणार कशाया फसून. मग बघतो सगळ्याच बुवांच्या दारात मारामारी लाव. मग बघतो तुझी इकडं पोरा तुझी तिकडं पोरा. अरे पाहुण्यात मारामारी, अरे पाहुण्याशी घावना द्यायचे मारामारी कसली. अरे आणून असं फसवायचं नाही. पण तुम्ही मारायचा मारा, आपण जर जिता राहिलो ना सचिन बुवा, खलीवली आहे खलीवली. फक्त मारायचं असेल तर ठार मारायचं, नाही तर माझ्यासारखा वाईट कोण नाही. तुम्ही मारायचा मला प्रयत्न केलेला नाही, तुम्ही आज भाषा केली खेळात. म्हणून सांगतोय मारायचं असेल तर डायरेक्ट डिस्काउंट करून टाका मला, नाही तर जर जिता सुटलो तर काय करणार नाही. जाणार कशाया फसून. आज जायाचं याना रानात रातभर बसून. नाक्यावर रसागाच्या फाट्यावर. अरे तो नाकावर मारेगा, तो नाक्यावर मारेगा, आपण तेव्हा फाट्यावर मारेगा. अरे टाकण्या दुसऱ्याला सांगायला, दुसऱ्यांना लांबरे बोय तुझ्यावाला आहे. अरे आलो ना जाणार कशाया
फसून आज जायाचं यांना रानात रातभर बसून यांचा रुसणं अवसान दादागिरी यांचा रुसणं अवसान टाकायचं चांगल्याचं उसून आज जायाचं यांना जो रानात रातभर बसून आणि मात्रा देखील नाही आहे आणि तरी गवळण परिपूर्ण आहे आलं पैसा आलं दादा मला सांगा मी तुमच्याकडे पैसे मागायला तरी तुम्हाला पैसे दिला हे पैसे देतात त्याने बारी नका बोलले चोटी आहे म्हणून आता मला रसिकाला बोलले माहिती ना युट्यूबला मागे थँक्यू आय लव्ह यू 500 रुपये पाठवून दाभोळे धनगरवाडी अध्यक्ष प्रकाश पुंडे महावितरण तालुका अरे आमची माणसं इकडे पण आहेत अरे महावितरण मध्ये तुम्ही आहे जर नाक्यावर मला रुवानी पकडला नाही मला मारला नाही शॉक आहे का कोणाचा 500 रुपये पाठवून धन्यवाद गमतीचे भाग आहेत शाहीर माझे मला काय मारतात माझ्यावर प्रचंड प्रेम आहे त्यांचं तर आता भाग असा आहे की शाहीरांनी माझ्यावर प्रश्न सोडलेले आहेत आणि लय दादागिरी करतात माझे ते प्रश्नावरती मी देखील त्यांचा प्रयत्न केलेला आहे
माझ्या आजा पंजान, माझ्या खापर पंजान हे काही ग्रंथ लिहिलेले हो, त्यांना बिचारांना गुराढोराकडनं टाइमच भेटलेला, तो कुठला ग्रंथ लिहितील धनगर ना मी सारखं काम नाही. आज गवळीत पण त्यांना गुराढोरात दिसली, मला धनगरच म्हणायचं आहे. आता माझा जातीचा धर्म धनगराचा आहे, जात पडताळणी पण धनगराची आहे. एमपीएससी मी पास झालोय ते पण धनगराच्या दाखल्यावरती झालेला आहे. लाच कसं मी आधी जन्माला आलो धनगर समाजात, नंतर शक्तीला भेटला, माझ्या वडिलांना शक्ती पुरा केला, माझ्या आजाला पण केला, 3 पिढ्या मला मिळाला, पण जन्म आधी धनगर समाजात झाला. आज माझा त्यांच्या वडिलांशी चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली, त्यांच्याकडून मला वडिलांप्रमाणे प्रेम मिळालं आणि काही ज्ञान मिळालं. त्यांचं एक म्हणणं आहे की 40 वर्षानंतर काही शक्तीतुराला शाहीर काही जास्त राहत नाही, म्हणजे या क्षेत्रात खरं आहे. म्हणजे शक्तीतुरा जर माझा सुटला त्याच्यानंतर पण मी धनगरातच राहणार. म्हणून मला प्रिय पहिली माझी माय माऊली, त्याच्यानंतर माझी जात आणि त्याच्यानंतर शक्तीतुरा. पण त्यात काही वाईट वाटायची गोष्ट नाहीये. आणि त्यांना फक्त एवढं आता हे लेखते, आज गोंधळ जो घातला थोडी चाल चुकली असेल, पण त्याचा मतितार्थ आज खऱ्या अर्थाने कुणी जर कवी असतील दाखवा बरं लिहून लगेच एखाद्या गावावरती प्रसंग. आणि हे सगळं असताना गणाचा नवरात्रीचा गण असं म्हणावं बरं कुणी. गवळण ही विना वेरांटीची आहे, मात्रेची आहे, लिहिणारे आहे शाहीर, पण असे भाग आता हे स्वतः मी लिहिलेले आहेत. पण हे माझं कर्तृत्व त्याला दिसत नाही, त्यांना दिसते माझी जात, तुम्हाला नाही दिसली कुणाला. आणि म्हणून दिवस रात्र जे कार्यक्रम आहेत माझ्या जातीवर तुम्ही ठेवत नाही, काहीतरी माझ्याकडे असं म्हणून ठेवतात, बस झालं. आणि असे काढणारे जात असतात, काढू द्या, त्याच्यामुळे माझी जात काही कमी होणार नाही. असो त्यांचा भाग देतोय. आता काय होय नको, देवकीच्या शाहिराचा जो प्रश्न आहे, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक पुत्र जन्माला किंवा बाळ जन्माला आलं, ते त्यांचा भाग आहे देतो बघा. देवकीच्या 8व्या पुत्राच्या हातून कंसा तू मारला जाणार आहेस अशी आकाशवाणी झालेली असल्यामुळे कंसाने सावध होऊन देवकी माता जेव्हा गर्भवती होती तेव्हाच तिला बंदीशाळेत टाकले. परंतु काही दिवसाने कंसाच्या मनात शंका कुशंका येऊ लागल्या की देवकी प्रसूत झाल्यावरती तिच्या बाळाला मारण्यापेक्षा आपण आताच त्या बाळाची तिच्या उदरात हत्या करूया. हा सगळा तुम्हाला संदर्भ माहिती. तर काय झालं, ती जी 7 बाळं मारायची होती, कंस 7 बाळं मारणार होता, त्या दरम्यान भयभीत झालेल्या देवकीला आधार देण्यासाठी विधात्याने देवकीच्या उदरातील तो 6 महिन्याचा गर्भ काढून तिकडे रोहिणीच्या उदरात नेऊन ठेवला. पुढे 2 महिन्यांनी म्हणजे 8व्या महिन्यात रोहिणीच्या उदरातला तो 8 महिन्याचा गर्भ काढून आणून पुन्हा देवकीच्या उदरात ठेवला. ही सर्व त्या आदिमाया आणि विष्णू भगवंताला लीला होती. पुढे 9 महिन्याने देवकी माता प्रसन्न होऊन बाळकृष्णाचा जन्म झाला आणि बंदीशाळेचे दरवाजे आपोआप उघडले वगैरे सगळं माहिती. तेव्हा शाहीर मला म्हणायचं काय आहे की तुमच्या प्रश्नानुसार 2 मातांच्या संयोगातून जन्मलेल्या बाळाचं नाव काय, तर त्या 2 मातांचं नाव आहे देवकी आणि रोहिणी. दोघींच्या गर्भातला दोघींच्या पोटातला जो गर्भ आहे तो काढला होता आणि एकमेकींच्या उदरात टाकला होता. आणि यशोदा नव्हे लक्ष असू द्या, त्या बाळाचे नाव कृष्ण होते. मग आता ह्या 2 स्त्री आहेत, त्यांच्या संयोगातून हा झाला होता. आता हा भाग ह्यांच्यासारखा म्हणजे ह्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यापैकी नाही आहे का सांगा. म्हणजे भाग असा आहे की त्या 2 स्त्रिया आहेत, एक देवकी आणि रोहिणी, आणि त्या कृष्णाचं देवकी आणि रोहिणीच्या माध्यमातून जे बाळ झालं तो कृष्ण. आता ही बाजू तरी सोडायला पाहिजे की नाही मला सांगा. त्याने एकच विचारलं की 2 स्त्रियांच्या संयोगातून झालेल्या बाळाचं नाव काय. आता रोहिणी आणि देवकी यांच्या गर्भातून एक झाला तो कृष्ण. हे मान्य आहे की नाही हो, हे ऐकलंय की नाही तुम्ही. आता हे काय माझ्या ग्रंथानुसार आहे, हिंदू धर्मानुसार आहे. फक्त तुम्ही सांगा तुम्हाला हे पटलंय की नाही, नाहीतर तुम्ही या बाजू सोडवा. नक्की तो कसा झाला याच्याबद्दल थोडंसं विवरण करा प्रश्नाबद्दल, म्हणजे आम्ही प्रश्न शोधायला मोकळे. याच्यात तुम्ही यांना जे म्हणतात ना मुटका मारी घटका विचारल्या, रावण किती वेळ मुतत होता म्हणे आणि त्यावेळेला किती घटका, तर आमच्या वस्तादारी सांगितलं की 5 घटका. तर म्हणतात तुझा वस्तादारी तू म्हणतात बघायला गेला होता रावण किती वेळ मुतत होता, यांची भाषा. मला सांगा मग हा प्रश्न जेव्हा काढला तुमच्या गुरुने किंवा वस्तादारी, ते रावणाला विचारते मूत रावणा मूत रे. मी बोलत चालेल, मी बोलत चालेल, मी बोलत चालेल. यांचे शब्द आहेत. म्हणतात तू आणि तुझा वस्ताद म्हणतात तो किती वेळ मुतत होता बघितला होतास. पण तुझे गुरु किंवा तुमचे वस्ताद ज्यावेळेला प्रश्न काढतो तेव्हा बोलले रावणा मी प्रश्न काढतोय रावणा रावणा चालेल. मग तुमची भाषा कुठे गेली, तात्विक वाद आहे ना तुमचा.
तुमचा तात्विकवाद आहे ना, तो तात्विकवाद एवढा सांगायचं होतं, तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. आता येतील असं बघा सांगतील बघा. आपण भिंगण्यावर आपण तुला नाट्यावर फाट्यावर माझा प्रश्न असा आहे, त्यांना तुम्हालाही पाठ आहे त्यांनाही पाठ आहे की ह्या कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान नाही. मात्र आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान आहे. आपल्या मुलाच्या लग्नात मात्र तो अक्षता टाकायचा मान नाहीये. बाहेर लग्न लागत असताना आपल्या कुलदेवतावरती किंवा आपल्या घरदैवतावरती अक्षता टाकायचा मान आहे. हा शाप आणि वरदान कुणीतरी सांगायचं आणि देवादिकांचे संयमवर किंवा इतर कुठल्याही ग्रंथात तुम्हाला मिळालं तुम्ही उत्तर द्या, पटलं तर ते आम्ही मान्य करू. एवढाच भाग आहे. आता पद्यातून मैदानी सचिन बघा नुसत्यान कोतवाता, अहो ज्ञानाच्या रण मैदानी नुसत्यान कोतवाता. भाकड कथा या लई झाल्या, तुमच्या भाकड कथा या लई झाल्या, शास्त्रानं